आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून शहरातील नाल्यांची पाहणी, 100 कोटी निधीचा पाठपुरावा करणार। सोलापुरात 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस आहे। त्यातच सोलापूर शहरातील नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली। यामुळे महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। पालिकेकडून नालेसफाई केल्याचा दावा केला असला तरी काही ठिकाणी नाले तुंबल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे शहरात मोदी, जगजीवनराम झोपडपट्टी, भैरू वस्ती, पटवर्धन चाळ, 2 नंबर झोपडपट्टी या भागातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी पालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नाल्यांची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी मोदी, जगजीवनराम झोपडपट्टी, भैरू वस्ती, पटवर्धन चाळ, 2 नंबर झोपडपट्टी, निराळे वस्ती, कारंबा नाला, कुंभारवेस नाला या ठिकाणी भेटी देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। तसेच त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या रुंदीकरणाचे काम झाले नाही। याशिवाय नाल्यातील गाळ काढण्याचे कामही योग्य पद्धतीने झालेले नाही। काढलेला गाळ नाल्याच्या काठावरच टाकण्यात आला आहे। मात्र मुसळधार पावसामुळे तो गाळ पुन्हा नाल्यात वाहून जात असल्यामुळे नाले तुंबल्याच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या। शासनाच्या नगरविकास विभागाकडून सोलापूरसाठी नाल्याचे रुंदीकरण आणि बांधकाम यासाठी 100 कोटी रुपये निधी फेब्रुवारी महिन्यातच मंजूर झाला आहे। मात्र तो निधी पालिकेला प्राप्त झाला नाही। हा निधी प्राप्त करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, मनोज एलगुलवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करवळे, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, सुभाष वाघमार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते।